सकाळी खूप लवकर गेले होते ते 5 वाजेलाच गेले होते, त्याच्यामुळे ओवायला काही जमलं नाही। आज आहे बलप्रतिपदा, तर त्यासाठी इथे कणकेचा दिवा बनवून घेते। आपल्याला जय हनुमानला ओवाळायला जायचं आहे। अगोदर जय हनुमानला ओवाळायचं, त्यानंतर मग आपल्याला पतिराजांनाही ओवाळायचं आहे। तर चला अशी काहीशी तयारी चाललेली आपली सकाळी सकाळी। आपल्याला जय हनुमानांना ओवाळायला जायचं आहे, त्याच्यासाठी आता इथे आपण ताट बनवून घेऊ। आता इथे वात ठेवते दिव्यामध्ये आणि तेलही टाकते। असं काहीसं ताट बनवून घेते आणि रात्रीची जी आपण लक्ष्मीपूजा मांडलेली तीही उचलायची अजून। आता मंदिरामध्ये मुलंच जाणार आहे, दोघांना पाठवते कारण पुराज पप्पा बाहेर गेलेले आहे। मग आणि मंदिर खूप जास्ती लांब आहे, तर मग आपल्याला जायला काही जमणार नाही। चला रे, आवरलं का? पूजेसाठी ताट रेडी करून दिले। पूर्वा दीदी आणि दादा जाणार आहे आता मंदिरामध्ये। पुराज पप्पा बाहेर गेलेले आहे, त्याच्यामुळे आता मला काही जाणं शक्य नाही कारण मंदिर भरपूर लांब आहे आपल्या घरापासून। तर मग आता ते त्यांच्या ई-बाईकवर जातील आणि छान पूजा करून येईल पूर्वा दीदी आपली। तिला पण सर्व पूजेचं वगैरे माहिती असतं, ती बरोबर पूजा करेल। इकडे कसला ढोल वाजतोय? हां, हे दिवाळी मागणारे येतात ना, ते आलेले इकडे कॉलनीमध्ये। रात्रीच्या पूजेसाठी आपण जे लक्ष्मीचे पावलं काढले होते ते अजून व्यवस्थित आहे बघा, सकाळच्या वेळेलाही। आता पूजा उचलून घेते बघा। आपले दादा दीदी आता मंदिरामध्ये चालले पूजा करण्यासाठी। मंदिरामध्ये भरपूर गर्दी असते, मोठं मंदिर आहे आपल्या गावामध्ये जय हनुमानचं। शांततेत पूजा करा, गर्दी असेल थोडा नंबर लावून जा, मग या पूजा। बाय 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 बाय, शांततेत जा। आमची पूजा करून झालेली आहे आणि आता आम्ही घराकडे निघालेलो आहे। हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये। आज आहे दिवाळी पाडवा। प्रथम तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण पतिराजाला ओवाळणार आहे आणि प्रथम अगोदर आपण मारुतीरायांना ओवाळून यायचं असतं आणि मग नंतर पतिराजांना ओवाळायचं। आणि उद्या भाऊबीज आहे, मग आपण बंधुराजालाही ओवाळायचं। असं दिवाळीचं मस्त छान छान सेलिब्रेशन चाललेलं आहे। काल लक्ष्मीपूजन होतं, जोरात एकदम छान असं आपलं लक्ष्मीपूजन झालं, त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तुम्ही बघितलाच असेल। तर चला आजही आपण आजचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। पाडव्याला आपण पतिराजांना आता ओवाळणार आहे। सकाळी पूर्वा दीदी आणि प्रतीक दादा जय हनुमानच्या मंदिरात जाऊन तिथे छान पूजा अर्चा केली त्यांनी आणि मारुतीरायाला ओवाळून आले, कारण पुराज पप्पा गेले होते बाहेर, त्यामुळे मला काही जायला जमलं नाही। मंदिर आपल्या घरापासून लांब आहे बऱ्यापैकी, तर ते दोघं ई-बाईकवर गेले आणि मारुतीरायाचं दर्शनही घेऊन आले आणि ओवाळूनही आले। तर चला आपण आता पतिराजांना ओवाळून घेऊ। पतिराजा तयारीतच बसलेले आहे। आज मान आहे माझा, बरोबर, मी घरी नव्हतो। बरोबर, तुम्ही आज कसं काय बाहेर गेले? पण मग आता पोटा पाण्याचा प्रश्न होतो, काम केलं पाहिजे। सकाळी खूप लवकर गेले होते ते 5 वाजेलाच गेले होते, त्याच्यामुळे ओवायला काही जमलं नाही। ते बोलले होते आपण म्हणजे मी आल्यानंतर जाऊ आपण जय हनुमानच्या मंदिरात, पण मग मारुतीरायाची पूजा सकाळच्या वेळेतच करतात, त्याच्यामुळे मग पूर्वा दीदीला म्हटलं जाऊन तू पूजा करून ये आणि आपण आता नवरोबाला हे ओवाळून घेऊ, त्यांचा आशीर्वाद घेऊ आणि काय गिफ्ट मिळते तेही बघू। अरे मग मतलब हर गोष्टीत मतलब इडापिडा जाओ बळीचं राज्य येऊ, माझ्या धन्याला खूप खूप बळ येऊ, आमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी, आमच्यासाठी धावण्यासाठी। तोंड गोड करा बरोबर। बघू, मला पाय पडू दे इथे नवीन ड्रेस मध्ये काय वाकायला जमत नाही काय? सौभाग्य होती गिफ्टचं म्हणशील तर साडी घेऊन नको तुला असं करायचं काय? हां, मग म्हणजे बॅलन्स मध्ये का? पैसे नाही मामा, तू म्हणशील तेव्हा साडी। बरं बरं बरं, चालेल चालेल, पण मिळेल का? 100%। अशा आश्वासाने खूप दिले बरं का तुम्ही। हे पण आश्वासन समजायचं त्याला का?
चला मामाच्या गावाला जाऊया. पतिराजांना ओवाळलं, आता भाऊरायाला ओवाळू घ्यायला आलेला आहे. तो गावातच माहेर आहे, त्याच्यामुळे जाणं काही होत नाही. तर जाऊया आता. बघू आता रात्री थांबू नाही तर पुरज पप्पा आले तर त्यांच्यासोबत निघून येऊ, जे काही ठरेल ते. आणि लॉक लावून जाऊ, कारण पुरज पप्पा गेले आता दुकानवर. मोठी गाडी घेऊन घ्यायला आलेला आहे तो. जवळ जायचं आहे आपल्याला, काही फार लांबही जायचं नाही. कोण येत आहे, कोण कोण थांबत आहे? सर्वच येत आहे का? ओके बसा मग चला जाऊया मामाच्या गावाला जाऊया. कोण कोण येत आहे? सगळेच आहे. मोठी गँग एकदम. ओके चलो चला. किती वाजले? 6ला 5 मिनिटं बाकी पाडव्याचा दिवस. आणि आपण आलेलो आहे पाय दुखायला लागले आता. लक्ष्मीपूजन आणि सर्व आवर करून आता चावून दे पाय. लय त्रास आहे तुमचा. वेळ काढायला जर जाणे ना ते करत करा पाय करा. दोन महिला आम्ही स्वयंपाकाला बोलवलेले आहे आणि त्या स्वयंपाक करत आहे. सायली इकडे बघ. बाय बाय दिवेच दिवे. मुलांचं इकडे खेळायचं काम चालू आहे. इकडे भावाची गाडी. आणि माऊ काय करते? चला आपण आता घरात जाऊ. तुम्ही दोघं नाही खेळत का? तुम्हाला घेतलं नाही का? तुम्ही लहान आहे म्हणून नाही घेतलं का? आणि इकडे मध्ये सर्व आलं गप्पा चाललेले आपल्या. चलो त्यांचं काय चाललेलं? कोण देते? श्रद्धा धुती का? कोणाचं शर्ट? स्त्रीचं का? फटाके फोडतोय. आपटी बॉम्ब फोडतोय. म्हटलं मामाला लहान आहे. इकडे फटाके फोडायचे सोडून यांचा खेळायचा डाव रंगलाय आता. आणि आपटी बॉम्ब फोडताय पाय माऊन. ते फुटताय का रे? अरे वा वा वा. आकाश कंदील लावलेले, मस्त वातावरण. इकडे पण छान अशी कॉलनी आहे. कोण फटाके फोड दिला ना लगेच तिला आवाज देऊन बोलतो. हां नुसतं चॉकलेट जरी असला ना माऊला, त्याला जर दिलं तर लगेच म्हणतो माऊला. अरे वा वा वा, लय भारी आवाज येतो रे. लांब फेकायचे. हा असे. वा वा वा. जेवायची तयारी झालेली. झालं का? इकडे पापडे आणि भजे तळायचं काम चालू आहे. आणि इकडे ताटं बनवत आहे. तर जेवण करायचं. तर आपले आता जेवण झाले आणि आपण आता फिरायला निघालेलो आहे. भावाकडे आलेलो आहे आपण आता. सकाळच्या वेळेमध्ये पूर्वा दिदी मारुती रायाला ओवाळून आली. नंतर मी पतिराजांनाही ओवाळलं. आणि त्यानंतर मग आपण आता माहेरी आलेलो आहे. भाऊ घ्यायला आलेला होता. आता रात्री थांबू आपण आणि सकाळी मग आपण आपल्या भावालाही ओवाळू. उद्या आहे भाऊबीज. तुम्हाला अगोदरच भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आता व्हिडिओचं इथेच एंड करते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आज हे बघा किती छान लोकेशनला फिरायला आलेलो आहे. मस्त हायवेच्या कडेने फिरतोय. संध्याकाळची वेळ. इकडे सर्व्हिस रोड आहे त्याच्याने फिरतोय. पूर्ण शांतता आहे रोडनी. NH3 हायवे हे बघा. आणि गाड्या पण खूप कमी आहे. रस्त्याने फिरताना खूप छान वाटतं. एकदम मोकळी नॅचरल हवा आहे सर्वीकडे. आणि इकडे जवळच लगेच डोंगर आहे. पण डोंगर आता तुम्हाला अंधारामध्ये दिसणार नाही. आणि डोंगरावर आहे चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर.